संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या अनगर नगरपंचायती ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध झालेली आहे. प्राजक्ता पाटील आहेत नूतन नगराध्यक्ष बिनविरोध म्हणून जे आहे ते निवडून आले आहेत. त्या निमित्ताने आज अनगरमध्ये जे आहे तो मोठा जल्लोष करण्यात आला. काल रात्री जल्लोष करण्यात आला. बाळराजे पाटील जे आहेत त्यांनी काल रात्री जे आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चॅलेंज दिलं होतं, पण त्यांच्याशी बातचीत करणार होतो. काय सांगाल, काल बिनविरोध निवडणूक झाल्यानंतर आपल्याकडून जल्लोष करण्यात आला आणि आपण एक अजित पवारांना एक चॅलेंज दिलं, काय होतं ते नाही? चॅलेंज वगैरे असं काही म्हणता येणार नाही. हे बघा, गेल्या 5 वर्षांपासून दादांचे काही कार्यकर्ते वारंवार आमच्या कुटुंबावर, माझ्या वडिलांवर, माझ्या भावावर, आमच्या गावावर अतिशय खालच्या पातळीची जाऊन टीका करत होते. परंतु ते आम्ही सहन करत गेलो. ठीक आहे, राजकारण आहे म्हणजे टीका टिप्पणी होत असते, परंतु आम्ही राजकारण करत असताना कधी वैयक्तिक जाऊन कोणावर टीका केली नाही. आणि आमच्या विरोधकांनी सुद्धा कधी आमच्यावर केली नाही. ही तालुक्याची संस्कृती आहे, या तालुक्याला एक वळण आहे किंवा राजकारण कसं करायचं. परंतु काही नवीन आलेले लोक, तालुक्याचं काही घेणं देणं नाही. 5 वर्ष झाले आम्ही बघतोय, आम्ही सहन करतोय. ह्यावेळेस तर आमची नगरपंचायत लावण्याचा प्रयत्न केला. नक्की नगरपंचायत लावण्याबद्दल आमचं दुमत नाही. ही लोकशाही, प्रत्येकाला उभा राहायचा अधिकार आहे. परंतु आमच्या गावाने एकदा ठरवलं की जसं बाबा ग्रामपंचायत आपण बिनविरोध करतो तसं नगरपंचायत सुद्धा बिनविरोध करायची. म्हणून 17 ठिकाणी 17 अर्ज आमच्या या नगरसेवकच्या निवडणुकीसाठी आले. परंतु त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी मुद्दामून त्रास द्यायचा म्हणून, अनगर नगरपंचायतीची निवडणूक लावायची म्हणून त्यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लावण्याचा प्रयत्न केला. आपण बघतोय साधा अर्ज सुद्धा, म्हणजे साध्या गोष्टीत सांगायचं झालं तर साधं सूचक सुद्धा त्यांना आमच्या गावामध्ये मिळू शकलं नाही. म्हणून त्यांचा अर्ज त्या ठिकाणी बाद केला. म्हणून आमची नगरपंचायत ही देशातील पहिली आणि एकमेव नगरपंचायत ही बिनविरोध ठरली. त्याबद्दल मी गावकऱ्यांचा अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. रोहित पवार यांनी एक ट्विट केलंय की राजन मालकांनी मुलांना समज दिली पाहिजे. त्यांचं ट्विट मी काही बघितलेलं नाही, परंतु मला दादांना एवढंच सांगायचंय की त्यांचे ना आमचे संबंध अतिशय चांगले. अनेक वर्षांपासून आम्ही सोबत काम करत होतो. आपल्या माध्यमातून त्यांना मला एवढंच सांगायचंय की दादा, आपण राजकारणात नव्हता त्यावेळेस पहिल्यांदा या सोलापूर जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला राजकीय कार्यक्रम जर कुणी घेतला असेल तर तो या बाळराजे पाटलांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. एवढंच तुम्हाला या निमित्तानं त्या ठिकाणी सांगतो. आपण भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यातली पहिलीच ही अनगर नगरपंचायत आहे बिनविरोध झाली. मुख्यमंत्र्यांनी काही शुभेच्छा वगैरे दिल्या? बिलकुल बिलकुल. मुख्यमंत्री महोदय असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष साहेब असतील, आमचे पालकमंत्री असतील, आमचे जिल्हाध्यक्ष असतील, सगळ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. सगळ्या नगरसेवकांना त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. आमचं कौतुक आमच्या गावात त्या ठिकाणी केलेलं आहे. कारण आज आपण बघतोय एखादं कुटुंब, 4 जणांचं कुटुंब हे फार काळ एका घरात राहू शकत नाही. परंतु आताच्या काळामध्ये 15,000 लोकसंख्येचं असणारं गाव हे एका विचाराने त्या ठिकाणी चालतंय. आणि आज देशात पहिली नगरपंचायतची निवडणूक ही बिनविरोध, आणि ती पण भारतीय जनता पार्टीची होते. म्हणून निश्चित त्यांना खूप त्या ठिकाणी आनंद झाला. त्यांनी आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. लवकरच आम्ही आमचे सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष आम्ही त्यांच्या त्या ठिकाणी भेटीला जातोय. त्यांच्या शुभेच्छा त्या ठिकाणी आम्ही स्वीकारणार आहे. त्यांचा आशीर्वाद आम्ही त्या ठिकाणी घेणार आहे. 60 वर्षापासून जी परंपरा जी आहे ती बिनविरोधची, ती कायम काय भावना? बिलकुल. माझे आजोबा बाबूराव पाटील या तालुक्याचे पहिले आमदार होते. 1952 त्या ठिकाणी ते आमदार झाले. तेव्हापासून ते 2022 पर्यंत प्रत्येक निवडणूक ग्रामपंचायतची ही त्या ठिकाणी बिनविरोध होत होती. गेली 60-70 वर्ष ही निवडणूक बिनविरोध होत होती. ज्यावेळेस आमची नगरपंचायत मध्ये रूपांतर झालं त्यावेळेस सुद्धा आमच्या गावकऱ्यांची इच्छा होती की जसं ग्रामपंचायत आपण बिनविरोध केली तशी नगरपंचायत सुद्धा त्या ठिकाणी बिनविरोध झाली पाहिजे. आणि इतिहासामध्ये आपल्या गावाची त्या ठिकाणी नोंद झाली पाहिजे. सगळ्या गावकऱ्यांची इच्छा होती, ती इच्छा आज त्या ठिकाणी पूर्ण झाली. एक गावकऱ्यातला एक नागरिक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून अतिशय मनाला समाधान वाटतंय आणि गावाचा अभिमान देखील त्या ठिकाणी वाटतो की आज आमचं अनगर नगरपंचायत त्या ठिकाणी बिनविरोध म्हणून निवडून आलेली. सर, हे होते बाळराजे पाटील, ढोबळे. जय महाराष्ट्र न्यूज.
सोलापूर.